मनपूर्वक स्वागत करते आणि बुलेटिनच्या सुरुवातीलाच अत्यंत महत्त्वाची बातमी सरपंच हत्या प्रकरणातली। आता या हत्या प्रकरणातला आरोपी वाल्मिक कराडबाबत मोठी अपडेट समोर येते। वाल्मिक कराडचं शेवटचं लोकेशन आता पोलिसांना सापडलंय। पुण्यात वाल्मिक कराडने शेवटची पोस्ट केली होती आणि त्यानंतर वाल्मिक कराडचं लोकेशन बंद झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। आता पोलिसही वाल्मिक कराडच्या मागावर आहेत आणि त्यामुळे मुक्काम पोस्ट पुण्यामध्ये असणाऱ्या वाल्मिक कराडच्या मुसक्यावळून पुण्यातून त्याला आता ताब्यात घेतलं जाणार का हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे। वाल्मिक कराडचं शेवटचं लोकेशन आता पोलिसांना सापडलेलं आहे। शेवटचं लोकेशन वाल्मिक कराडचं पुणे आहे आणि आता त्यावरनच तपासाची सूत्र फिरणार आहेत। सरपंच हत्या प्रकरणासंदर्भात ही महत्त्वाची अपडेट समोर येत असून आता वाल्मिक कराडला पुण्यातून ताब्यात घेणार का त्याच्या मुसक्या पुण्यातून आवळणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। दरम्यान वाल्मिक कराड नक्की कोण आहे आपण पाहूयात। वाल्मिक कराड परळी नगर परिषदेचा माजी नगराध्यक्ष। वाल्मिक कराड गोपीनाथ मुंडे समर्थक आहे। 10 वर्षांपासून धनंजय मुंडेंसोबत राष्ट्रवादीमध्ये काम। धनंजय मुंडेंच्या अनुपस्थितीमध्ये परळी मतदारसंघामध्ये नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी अग्रेसर। 307 सारख्या गुन्ह्यामध्ये सहभागी असल्याचा कराडवर आरोप। सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये त्याच्या विरोधात केज पोलिसांमध्ये खंडणीशी संबंधित गुन्हा दाखल आहे। तर विष्णू साठे हा केज तालुक्यातील आरोपी असून धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराडचा निकटवर्ती आहे। धनंजय मुंडेंचा राजकीय वरदहस्त असल्यामुळे पोलीस कारवाई करत नसल्याचा विरोधकांचा आरोप आहे। तर वाल्मिक कराडला आता पुण्यातून ताब्यात घेतलं जाणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। दरम्यान आता संतोष देशमुख हत्या प्रकरणासंदर्भात आणखीन एक महत्त्वाची अपडेट समोर येते। महाराष्ट्राच्या गृह विभागाला कारवाई करता येत नसेल तर केंद्राच्या गृह विभागाने तपास करावा अशी मागणी रामदास आठवले यांनी केली आहे। आठवले यांनी आज सरपंच संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांची भेट घेतली आणि त्यावेळेस ते बोलत होते। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेऊन दोषींना अटक करण्याची मागणी करणार असल्याचं यावेळेस रामदास आठवले यांनी सांगितलंय। त्यामुळे आता कराड संदर्भात आणि एकूणच सरपंच हत्या प्रकरणासंदर्भात कशा पद्धतीने वेगवान सूत्र हलतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। आणखी काही महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा घ्यायचा न्यूज पॉइंट 20च्या माध्यमातून। मंत्री पंकजा मुंडे यांनी पवित्र प्राजक्ताची पवित्र फुलं असं ट्विट केलेलं आहे। सर्वच महिलांना कणखर राहायला हवं, स्वतःला कणखर बनवायला हवं असं म्हणत समर्थन केलेलं आहे। तसंच स्त्रियांच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवणं आणि सहज खालच्या पातळीवर जाऊन टीका करणं असं किती सहज आहे असं म्हणत आमदार सुरेश धस यांना त्यांनी टोला लगावलाय। अभिनेत्री प्राजक्ता माळीने काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेऊन निवेदन दिलं। प्राजक्ता माळीच्या सन्मानाला बाधा येईल असं कुठलंही कृत्य खपवून घेतलं जाणार नाही, त्यावर कारवाई केली जाईल असं मुख्यमंत्र्यांनी आश्वस्त केल्याची माहिती मुख्यमंत्री कार्यालयामार्फत देण्यात आलेली आहे। सरपंच हत्या प्रकरणी फरार आरोपी वाल्मिक कराडसह 4 आरोपींची बँक खाती गोठवण्यात आली। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी आदेश दिल्यानंतर 24 तासांमध्ये सीआयडीने हा मोठा दणका दिलाय। दरम्यान सरपंच हत्या प्रकरणी फरार आरोपी वाल्मिक कराड सरेंडर करण्याची शक्यता आहे। खंडणी आणि अपहरण प्रकरणामध्ये कराडचं नाव समोर आलं होतं। तसंच आरोपींच्या ठशाचे निशाण जुळल्याची माहिती सुद्धा समोर आली। फरार आरोपींचा शोध घेण्यासाठी सीआयडीच्या 9 पथकांकडून तपास सुरू करण्यात आलाय। सामाजिक कार्यकर्ता अंजली दमानिया यांनी बीडमध्ये सत्यशोधक आंदोलन सुरू केले। आज या आंदोलनाचा दुसरा दिवस आहे। त्यांनी या संदर्भात बीड जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेतली। सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये वाल्मिक कराडांना अटक होत नाही तोपर्यंत हा लढा असाच सुरू राहणार असल्याचं दमानिया यांनी म्हटलंय। आमदार चेतन तुपे शरद पवारांच्या भेटीसाठी मोदी बागेत दाखल झाले। चेतन तुपे हे अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे हडपसर विधानसभा मतदारसंघाचे आमदार आहेत। मात्र अजित पवारांच्या आमदारांनी शरद पवारांची भेट घेतल्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत।
केरळ हे राज्य म्हणजे मिनी पाकिस्तान आहे असं वादग्रस्त विधान राज्याचे नवनिर्वाचित मंत्री नितेश राणे यांनी केले। तसंच सर्व दहशतवादीच त्यांना मदत करतात, अतिरेक्यांना हाताशी धरून दोघं खासदार झाल्याचं वादग्रस्त विधान नितेश राणे यांनी केले। आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये संघ महत्त्वाची भूमिका बजावणार आहे। भाजपाने संघाच्या नेतृत्वाखाली आपल्या आघाडीच्या संघटनांमध्ये समन्वय साधण्यास सुरुवात केली, तर युतीशिवाय स्वबळावर लढण्याची तयारी सुद्धा भाजप आणि संघाने सुरू केली आहे। संघटन पर्वाच्या प्रभारी पदाची जबाबदारी घेतल्यानंतर रवींद्र चव्हाण आता ॲक्शन मोडवर आलेत। वसईतील विविध पक्षातील शेकडो कार्यकर्त्यांनी आज भाजपामध्ये प्रवेश केला। तसंच प्राथमिक सदस्य नोंदणीला चांगला प्रतिसाद मिळत असल्याचं रवींद्र चव्हाणांनी सांगितले। नगरसेवक व्हायचं तर 200 सदस्य करण्याचं लक्ष्य भाजपाने इच्छुकांना दिलेलं आहे। नगरसेवक इच्छुकांना हे लक्ष्य 15 जानेवारीपर्यंत पूर्ण करायचंय। महापालिका निवडणुका मार्चपर्यंत होण्याची शक्यता आहे, त्यामुळे या निवडणुका स्वबळावर लढण्याची तयारी भाजपाने आता सुरू केली आहे। कोल्हापूर जिल्ह्यातील कळमवाडी धरणाची खासदार शाहू महाराज छत्रपती यांनी पाहणी केली। कळमवाडी धरणाला मोठ्या प्रमाणामध्ये गळती लागल्याने दररोज लाखो लिटर पाणी वाया जाते। यावेळी खासदार शाहू महाराज छत्रपती यांच्यासह अधिकारीही उपस्थित होते। तर या बातम्यांनंतर आता नागपूरमधून एक मोठी बातमी समोर येते। नागपुरातून 50 लाखांचे ड्रग्ज जप्त करण्यात आलेले। नागपुरात एनडीपीएस पथकानं मोठी कारवाई केली असून कुख्यात गुंड चिंतलवारकडनं ड्रग्ज जप्त करण्यात आलेले। नागपूरमध्ये एनडीपीएस पथकानं मोठी कारवाई केलेली आहे आणि मोठा ड्रग्ज साठा इथं जप्त करण्यात आलेला आहे। तर नागपूरमधल्या या बातमीनंतर आता राज्यातल्या इतरही बातम्यांचा आढावा घेऊया टॉप 50 मधून वेगवान स्वरूपात। जळगाव एमआयडीसी मध्ये रात्रीच्या सुमारामध्ये चटई कंपनीला आग लागली। एका सुरक्षा रक्षकाच्या खोलीमध्ये आधी आग लागली, त्यानंतर संपूर्ण कंपनीभर आग पसरली। जळगाव महापालिका अग्निशामक दलाकडून आग आटोक्यात आणण्यात आली आहे। अमरावतीच्या मोर्शी तालुक्यामध्ये शाळेतील 32 विद्यार्थ्यांना विषबाधा झाली आहे। मध्यान्ह भोजन आहारामध्ये दिल्या जाणाऱ्या खिचडीमार्फत विषबाधा झाल्याची माहिती मिळते। आरोग्य विभागाच्या पथकाकडून विद्यार्थ्यांवर उपचार सुरू आहेत। यामध्ये 6 विद्यार्थ्यांची प्रकृती चिंताजनक आहे। मुंबईकर महिलेचा हिमाचलच्या मंडीमध्ये मृत्यू झालेला आहे। मनालीवरून घरी परत येत असताना घाट रस्त्यामध्ये कारवर दरड कोसळून जागीच मृत्यू झाला, तर कारमधले इतर 2 प्रवासी गंभीर जखमी झालेत। संभाजीनगर जिल्ह्यातील कन्नड घाटामध्ये माल वाहतूक करणारा ट्रक कठडे तोडून 50 फूट दरीमध्ये कोसळलाय। घाटातील वळणावर ट्रकवरील नियंत्रण सुटल्याने ट्रक कठडे तोडून दरीमध्ये पडला। मात्र अपघातामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नसल्याची माहिती स्थानिकांनी दिली आहे। राज्यामध्ये वाहनांची संख्या दिवसेंदिवस वाढते। वाढत्या वाहनांबरोबरच रस्ते अपघातांच्या घटनाही वाढलेल्या आहेत। राज्यामध्ये जानेवारी ते नोव्हेंबर 2024 या कालावधीमध्ये 32,081 रस्ते अपघात झाले असून या अपघातामध्ये 13,823 जणांचा मृत्यू झालाय। कल्याणमधील चिकनघर परिसरामध्ये चेतन मांडळे या तरुणाने शेजारच्या कुटुंबावर कुऱ्हाडीने प्राणघातक हल्ला केलाय। त्यानंतर रॉकेल टाकून शेजाऱ्यांचं घर जाळण्याचा प्रयत्नही त्याने केला। शेजाऱ्यांच्या बडबडीमुळे झोप येत नाही या कारणामुळे चेतनने शेजाऱ्यांवर हल्ला केला। या हल्ल्यामध्ये 4 जण गंभीर जखमी झाले। अत्याचार आणि हत्या प्रकरणातील आरोपी विशाल गवळी याला वैद्यकीय चाचणीसाठी रुग्णालयात नेण्यात आलं होतं। रुक्मिणीबाई रुग्णालयामध्ये त्याची वैद्यकीय तपासणी करण्यात आली। सुरक्षिततेच्या कारणास्तव ही तपासणी करण्यात आलेली आहे। जालन्यामध्ये अल्पवयीन मुलीवर परप्रांतीय नराधमाने अत्याचार केल्याची धक्कादायक घटना घडलेली आहे। या घटनेनंतर पलायन करणाऱ्या तयारीत असलेल्या नराधमाला जालना पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे। मुलीच्या फिर्यादीवरनं पॉस्को कायद्याअंतर्गत वेगवेगळ्या कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आलाय। पालघर शहरामध्ये एका 8 वर्षीय आदिवासी कुमारिकेवर 54 वर्षीय किराणा माल दुकानदाराने विनयभंग केलेला आहे। या प्रकरणी आरोपीला पालघर पोलिसांनी ताब्यात घेतले। स्थानिकांमध्ये संतापाची लाट यामुळे उसळली आहे। वाशिम जिल्ह्यामध्ये ऑनलाईन फसवणुकीचे प्रकार वाढलेत। या वर्षामध्ये सायबर चोरट्यांनी 706 घटनांमधून तब्बल 4 कोटींवर हात साफ केलाय। झटपट श्रीमंत होण्याच्या आमिषाला बळी पडणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढते, यातून हे दिसतंय।
नागपुरात कौटुंबिक वादामुळे मामाने आपल्या 2 भाच्यांवर जीवघेणा हल्ला केला। यामध्ये दोन्ही भाच्यांचा मृत्यू झालेला आहे। बदनसिंग राठोड असा आरोपी मामाचं नाव असून नागपूरच्या गांधीबाग परिसरामध्ये ही घटना घडलेली आहे। आपसी वादातून मामाने आपल्या भाच्यांवरच हल्ला चढवलाय। एका भाच्याची हत्या तर दुसऱ्या भाचा गंभीर आहे। मेयो रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत, तर वादाचं कारण अजूनही अस्पष्ट आहे। उल्हासनगरमध्ये हत्या प्रकरणातील सचिन दिघेला अटक करण्यात आली आहे। ही हत्या नेमकी कोणत्या कारणावरून झाली हे मात्र अद्याप स्पष्ट झालेलं नाही। दरम्यान दारूच्या नशेत त्याने पंकज निकमची हत्या केली होती। बीडमधील सरपंच हत्येच्या पार्श्वभूमीवर मागील 11 महिन्यांमधील गुन्ह्यांचा आढावा घेण्यात आला। यामध्ये प्रत्येक आठवड्याला एकाचा बळी घेतला जातोय असं समोर आलेलं आहे, तर प्रत्येक 2 दिवसाला एकाचा जीवे मारण्याचा प्रयत्न केला जातोय असंही समोर आलंय। यवतमाळच्या वडकीमध्ये चोरट्यांनी धुमाकूळ घातलाय। मध्यरात्री 3 दुकानांवर डल्ला मारला, तर एका मोबाईल शॉपीमधून महागडा मोबाईल आणि रोख तसेच 2 किराणा दुकानातून रोख आणि किराणा साहित्य असा लाखो रुपयांचा मुद्देमाल चोरट्यांनी लंपास केलाय। दरम्यान चोरटे सीसीटीव्हीमध्ये कैद झालेत। अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या तरुणास रेवदंडा पोलिसांनी जेरबंद केलेले। आर्यन दीपक कोटकर असं या 22 वर्षीय आरोपीचं नाव असून 7 वर्षाची मुलगी आपल्या भावासह समुद्रकिनारी गेली होती, तेव्हा आरोपी तिला बोटीवर घेऊन गेला आणि तिच्यावर अत्याचार केला होता। कल्याणमध्ये वाढत्या गुन्हेगारीच्या पार्श्वभूमीवर पोलीस ॲक्शन मोडवर आहे। 3 दिवसांमध्ये 170 टवाळखोर आणि नशेखोरांवर कारवाई करण्यात आली। तसंच रस्त्यातच उठाबशा देखील काढायला लावल्या आहेत। छत्रपती संभाजीनगरच्या विभागीय क्रीडा संकुलामध्ये घोटाळ्यातील मुख्य आरोपी हर्षकुमार क्षीरसागर याच्या मैत्रिणीची झाडाझडती घेण्यात आली। रविवारी दिवसभर पोलीस आयुक्तालयामध्ये पोलीस आयुक्त प्रवीण पवार यांनी स्वतः चौकशी केलेली आहे। मुंबई वाहतूक पोलिसांच्या कारवाईमध्ये 2000हून अधिक रिक्षा जप्त केलेल्या आहेत। नियमांचं उल्लंघन करणाऱ्या चालकांवर कारवाई करण्यात आली। वाहतूक पोलिसांनी डिसेंबरच्या सुरुवातीला ही मोहीम हाती घेतलेली असून यामध्ये रिक्षाची योग्य कागदपत्रे, परवाना नसणाऱ्यांसह प्रवाशांकडून जादा भाडे आकारणाऱ्या चालकांवर कारवाई करण्यात आलेली आहे। अंगणवाडी सेविकांच्या मानधनाचा मार्ग आता मोकळा झालाय, कारण राज्य सरकारने मानधन आणि प्रोत्साहन भत्त्यापोटी 163 कोटींचा निधी उपलब्ध करून दिलाय। त्यामुळे आता लवकरच अंगणवाडी सेविकांचं थकीत मानधन मिळणं शक्य होणार आहे। कल्याणमधील अल्पवयीन मुलीवर अत्याचार आणि हत्या प्रकरणी नागरिकांनी कॅन्डल मार्च काढला। आरोपी विशाल गवळीला तात्काळ फाशीची शिक्षा द्या अशी मागणी नागरिकांनी केली आहे। महावितरण अधिकाऱ्यांच्या भोंगळ कारभारामुळे बदलापूरकर संतप्त झालेत। बदलापूर शहरातील वीज पुरवठा वारंवार खंडित होतोय। या संदर्भात तक्रार करण्यासाठी महावितरणाच्या कार्यालयामध्ये फोन केला असता उचलला जात नाहीये। त्यामुळे महावितरणाच्या विरोधामध्ये आता बदलापूरकर संतप्त झालेत। म्हाडा कर्मचाऱ्यांनी आज 1 दिवसीय लेखणी बंद आंदोलन सुरू केलेलं आहे। म्हाडाचे उपाध्यक्ष संजीव जयस्वाल यांच्यावर एक निवृत्त पोलीस अधिकाऱ्याला मारहाण केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आलाय, तर निवृत्त पोलिसाने अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना अपशब्द वापरल्याचा आरोप म्हाडाच्या कर्मचाऱ्यांनी केलाय। नववर्षाचा जल्लोष साजरा करताना कुठलीही अनुचित घटना घडू नये यासाठी पोलिसांचा बंदोबस्त असणार आहे। अमरावती शहरामध्ये 48 अधिकाऱ्यांसह 800 पोलीस रस्त्यावर तैनात असणार आहेत। गुन्हे आणि वाहतूक शाखेची स्वतंत्र पथकेही रस्त्यावर बंदोबस्तासाठी असणार आहेत। 31 डिसेंबरच्या पार्ट्यानिमित्त शहरातील हॉटेल, रेस्टॉरंट आणि क्लबमधील अन्नपदार्थांची तपासणी होणार आहे। अन्न आणि औषध प्रशासनाने हा निर्णय घेतलाय। या काळामध्ये निकृष्ट अन्नपदार्थांचा पुरवठा होऊ नये यासाठी तपासणी करण्यात येणार आहे। ही तपासणी मोहीम 24 डिसेंबर पासून हाती घेण्यात आलेली आहे। वाढीव वेतन श्रेणीतून वंचित असलेल्या मीरा भाईंदर पालिकेतील 402 कर्मचाऱ्यांना नव्या वर्षामध्ये लाभ मिळणार आहे। या कर्मचाऱ्यांच्या वेतन निश्चितीचं काम आता सुरू झालेलं आहे। पालिका आयुक्त संजय काटकरांनी कर्मचाऱ्यांच्या वाढीव वेतन श्रेणीच्या विषयावर तातडीने कार्यवाही करण्याचे आदेश दिलेत। पुणे महापालिकेच्या माध्यमातून 9 महिन्यांमध्ये तब्बल 1856 कोटी इतका कर वसूल करण्यात आलाय। 1 जुलै ते आजपर्यंत हा मिळकत कर जमा केल्याची माहिती महापालिकेचे उपायुक्त माधव जगताप यांनी दिली आहे।
विद्यापीठे आणि महाविद्यालयीन सहाय्यता प्राध्यापक पदाच्या पात्रतेसाठी घेतली जाणारी राज्य पात्रता परीक्षा 4 मे रोजी होणार आहे। ही परीक्षा पारंपरिक पद्धतीनेच होणार असल्याचं स्पष्ट झालंय। परीक्षेची तारीख जाहीर झाल्यामुळे परीक्षार्थ्यांना अभ्यासाचं नियोजन आता करता येणार आहे। कर्जत तालुक्यातील 4 फाटा ते श्रीरामपूर या शहरालगतच्या मुख्य रस्त्याला ठिकठिकाणी खड्डे पडलेत। त्यामुळे प्रचंड गर्दीचा सामना नागरिकांना करावा लागतोय। संबंधित MIDC प्रशासन याकडे गांभीर्याने लक्ष देत नाहीये, त्यामुळे वाहन चालकांना खड्ड्यातून प्रवास करावा लागतोय। पश्चिम महाराष्ट्राला जोडणाऱ्या महत्त्वाच्या फोंडा घाटात रस्त्याची दुरवस्था झाली आहे। करूळ गगनबावडा घाट गेल्या वर्षभरापासून बंद आहे, त्यामुळे फोंडा घाटातूनच मोठ्या प्रमाणात वाहतूक सुरू आहे। मात्र रस्त्याच्या दुरवस्थेमुळे वाहन चालक, पर्यटक आणि स्थानिक नागरिक आता त्रस्त झाले आहेत। माजलगाव ते छत्रपती संभाजीनगर ST बस सेवा आजपासून बंद करण्यात आली आहे। बसची कमतरता असल्याने ही बस सेवा बंद करण्यात आली। अचानक ही बस सेवा बंद करण्यात आल्याने प्रवाशांची मात्र गैरसोय होती। एसटीच्या दरात 15% भाडेवाढ होणार आहे। शिवनेरीच्या दरामध्ये 70 रुपयांची वाढ होणार आहे, तर साध्या बसच्या दरामध्ये 60 ते 80 रुपयांची वाढ होणार आहे। महामंडळानं दिलेल्या प्रस्तावावर राज्य परिवहन प्राधिकरण सकारात्मक असून त्यामुळे नवीन वर्षामध्ये भाडेवाढीची अंमलबजावणी होणार आहे। पुणेकरांसाठी रेल्वे प्रशासनानं आणखी 4 वंदे भारत ट्रेन सोडण्याचा निर्णय घेतलाय। रेल्वेच्या या निर्णयामुळे आता प्रवासाला अधिक गती मिळणार असून पुणेकरांचा प्रवास आणखी जलद आणि सोपा होणार आहे। पुणे मुंबईमधील अंतर कमी करणारा बहुप्रतीक्षित मिसिंग लिंक प्रकल्पाबाबत नवी अपडेट समोर आली आहे। मिसिंग लिंक प्रकल्प जून 2025 पर्यंत खुला होईल अशी माहिती MSRDCने जाहीर केलेली आहे। या द्रुतगती मार्गाला यशवंतराव चव्हाण द्रुतगती मार्ग मिसिंग लिंक असं नाव देण्यात आलंय। हायस्पीड रेल्वेच्या बाबतीत चीनने जपानला मागे टाकले। जगातील सर्वात वेगवान ट्रेन चीनमध्ये ताशी 450 किलोमीटर वेगाने धावलेली आहे। या ट्रेनमुळे प्रवासाचा वेळ आणखीन कमी होईल, तसेच कनेक्टिव्हिटी सुधारेल असं म्हटलं जातंय। कोनेरू हम्पीनं जागतिक जलद बुद्धिबळ स्पर्धेचं जेतेपद मिळवलेलं आहे। हम्पीनं स्पर्धेतील अखेरच्या निर्णायक फेरीमध्ये कमालीच्या दडपणाखाली विजय मिळवलाय। अखेरच्या फेरीपूर्वी 7 खेळाडूंना ही स्पर्धा जिंकण्याची संधी होती। त्यात हम्पीनं काळे मोहरे घेऊन 8.5 गुणांसह जेतेपद पटकावलंय। नाशिक जिल्ह्यात मध्यम ते हलक्या पावसाने हजेरी लावलेली आहे। त्यामध्ये दिंडोरी, नाशिक आणि येवला तालुक्यातील 23 गावांमध्ये अवकाळी पावसामुळे नुकसान झालेलं आहे। जवळपास 172 हेक्टरला फटका बसल्याचं कृषी विभागाने प्राथमिक माहिती अहवालातून समोर झालेलं आहे। नाशिक जिल्ह्यामध्ये 1.5 लाख शेतकरी मदतीच्या प्रतीक्षेत आहेत। अवकाळी आणि अतिवृष्टीसाठी मदत कधी करणार याकडे शेतकऱ्यांचे डोळे लागलेत। 3 वर्षांमध्ये 1.5 लाख शेतकऱ्यांचं 180 कोटींचं नुकसान झालंय। बागायती, जिरायती आणि फळपिकांचंही मोठं नुकसान झालंय। राज्यातल्या या महत्त्वाच्या घडामोडींनंतर आता बातमी आहे जेजुरीतून। जेजुरी गडावर आज सोमवती अमावस्या यात्रा आहे आणि सलग सुट्यांमुळे खंडेरायाच्या दर्शनासाठी भाविकांची जेजुरीमध्ये मोठी गर्दी होते। यात्रेनिमित्त जेजुरी गडाला आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आलेली आहे आणि ही जेजुरीची दृश्य आपण पाहतोय। आमचे प्रतिनिधी सागर आव्हाड थेट जेजुरी गडावर उपस्थित आहेत। आपण त्यांच्याकडनं या संदर्भातली माहिती घेऊया। सागर, आज सोमवती अमावस्या आणि त्यानिमित्तानं भाविकांची मोठी गर्दी झालेली आपण बघतोय, काय अधिकची माहिती आहे, कसा उत्साह आहे? नक्की आपण जर पाहिलं तर आज सोमवती अमावस्या आहे आणि मोठी गर्दी जी आहे ती सध्या जेजुरीमध्ये झालेली आपल्याला पाहायला मिळते। गेल्या 2 ते 3 दिवसापासून मोठ्या प्रमाणावरती लोक जे आहेत ते जेजुरीच्या दर्शनासाठी येत असतात खंडोबा रायाच्या। आणि सोन्याची जेजुरी जर कशी असेल तर ती आता मी तुम्हाला या ठिकाणी दाखवू शकतो। पूर्ण भंडाऱ्याची उधळण जी आहे ती या ठिकाणी झालेली आपल्याला पाहायला मिळते। अजूनही लाखो भाविक जे आहेत त्या दिवसभर जेजुरीमध्ये असणार आहेत आणि आजच्या अमावस्येला अत्यंत महत्त्व आहे। काही वेळामध्ये खंडोबा रायाची पालखी जी आहे ती मंदिराच्या बाहेर निघणार आहे आणि पूर्ण प्रदक्षिणा मारून ती करस्नानासाठी जाणार आहे आणि या ठिकाणी भंडाऱ्याची उधळण जी आहे ती केली जाणार आहे। काय विश्वास आपल्यावर, काय महत्त्व आहे आज सोमवारी येणाऱ्या अमावस्येला आपण सोमवती अमावस्या असे म्हणतो। यावेळेस असंख्य लोक
दर्शनाला, खंडोबा देवाच्या दर्शनाला येत असतात. यावेळेस खरं सांगायचं म्हणजे ही वर्षातली शेवटची सोमवती आहे. पुढच्या वर्षी येणाऱ्या नवीन वर्षात 2025 मध्ये एकही सोमवती यावेळेस नाहीये. त्यामुळं या सोमवतीला प्रचंड गर्दी, बहुसंख्येने भाविक भक्त आलेले आहेत. देवस्थानतर्फे बरेच उपाययोजना या ठिकाणी आपण केलेल्या आहेत. भाविकांचं दर्शन म्हणजे 2025 मध्ये एकही अमावस्या नाहीये, सोमवती अमावस्या एकही नाहीये. त्यामुळे या सोमवतीला प्रचंड गर्दी झालेली आहे. शेवटची सोमवती म्हणली जाते या वर्षातली ही. आता पालखी काय पुढचा दिनक्रम असणार? आता 1 वाजता पालखीला शेडा दिला जाईल. पालखीला शेडा दिल्यानंतर पालखी प्रस्थान करेल करा नदीकडे करा नदीला स्नान करण्यासाठी. जी की पालखी जी आहे ती प्रस्थान करेल आणि अत्यंत महत्त्व जे आहे ते आजच्या दिवसाला या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे. काही भाविक जे आहेत ते या ठिकाणी उधळण करणार आहेत आणि हीच उधळण अत्यंत महत्त्वाची जी आहे ती आजच्या दिवशी असणार आहे आणि मोठी गर्दी जी आहे ती या ठिकाणी आज झालेली आहे. अत्यंत महत्त्वाचा दिवस आहे. 2025 मध्ये एकही सोमवती अमावस्या नसणार आहे. त्यामुळं भाविकांनी मोठी गर्दी जी आहे ती या ठिकाणी केलेली आपल्याला पाहायला मिळतीये. काही वेळामध्ये मोठ्या प्रमाणावर भंडाऱ्याची उधळण जी आहे ती या ठिकाणी होणार आहे आणि प्रत्येक वर्षी 2 किंवा 3 सोमवती अमावस्या ज्या आहेत त्या सोमवारी येत असतात आणि त्यावेळे खंडोबारायाची यात्रा जी आहे ती जेजुरीमध्ये होत असते. मात्र 25 मध्ये हे होणार नाहीये. तर या वर्षातली ही शेवटची सोमवती अमावस्या आहे आणि त्यानिमित्ताने भाविकांची मोठी गर्दी आपण पाहतोय जेजुरी गडावर झालेली. धन्यवाद सागर आपण दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल. तर सोन्याच्या जेजुरीचं रूप आपण आता थेट जेजुरी गडावरनं लाईव्ह